एक डेमो करून दाखवणार आहे, तो म्हणजे स्प्रेवेल। जर बघितलं तर रॅकॉल्टो ॲग्रीटेक कंपनीचं स्प्रेवेल आहे। इथं तुम्ही बघू शकता की मी इथे 5 लिटरची एक बॉटल दिलेली आहे। आता मार्केटमध्ये खूप कंपन्यांचे बघा स्टिकर आहे, सगळे म्हणतात की आमचं सिलिकॉन बेस आहे, नॉन आयोनिक आहे, सुपर स्प्रेडर आहे, पण कोणी सांगत नाही की त्याच्यावरती कंटेंट मध्ये काय लिहिलेलं आहे। आता मी तुम्हाला थोडंसं कंटेंट दाखवते, तर तुम्ही बघू शकता कंटेंट मध्ये काय आहे। त्याच्यामध्ये आपण सिलिकॉन जे आहे किती टक्क्यामध्ये दिलेलं आहे, 76%। त्यानंतर याच्यामध्ये पॉलिइथिलीन, ज्याच्यामध्ये पॉलिइथिलीन ग्लायकॉल आपण टाकलेलं आहे, ते 15% आहे। कंटेंट जर बघितलं तुम्ही त्यात कुणीही देत नाही असं की किती टक्क्यामध्ये सिलिकॉन आहे, किती टक्क्यामध्ये काय आहे सर, असं हे आपलं स्प्रेवेलचे कंटेंट इथे मी तुम्हाला दाखवले। आता स्प्रेवेलची यूएसपी मी तुम्हाला सांगते की काय आहे। स्प्रेवेल पण आपलं एक स्टिकर आहे जे सिलिकॉन बेस आहे, नॉन आयोनिक आहे, सुपर स्प्रेडर आहे, सुपर पेनिट्रेटर आहे, रेन फास्टनेस ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये। आता रेन फास्टनेस ऍक्टिव्हिटी जी आहे आतापर्यंत कुठल्याही कंपनीने सांगितलेली नाहीये, पण आपल्या कंपनीने सांगितली जी काही आपली रेन फास्ट ऍक्टिव्हिटी आहे ती फक्त 19 सेकंदाची आहे। 19 सेकंदामध्ये जर तुमचा स्प्रे झाला आणि पाऊस जर आला तर तुम्ही घाबरून जायचं नाही, तुमचं औषध धुवून जाणार नाही। आणि जे कॉन्टॅक्ट बेस मधली जी औषध आहे ते चिटकून ठेवण्याचं काम कोण करतो, हा स्प्रेवेल करतो। नेक्स्ट थिंग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की सिस्टमिक मधली जी औषधं असतात तर ती सिस्टमिक मधली औषधं झाडांमध्ये पेनिट्रेट करणं, पानामध्ये पेनिट्रेट करणं, ह्याच्यासाठी कोण काम करतं तर तो म्हणजे आपला स्प्रेवेल काम करतो। आता आपण जर समजा दुकानात गेलो तर प्रत्येक शेतकऱ्याचं हे असतं की सर माझ्याकडं एखादा रोग आलेला आहे, एखादी कीड आलेली आहे आणि एखादं टॉनिक नाही म्हटलं तर दुकानदाराकडून प्रत्येक शेतकरी 3 प्रकारची औषधं घेऊन येतो आणि आपल्या पाण्यात आणून मिक्स करतो। ते त्यालाही माहित नसतं, कारण की 3 कंपन्यांची 3 वेगवेगळी औषधं जेव्हा तुम्ही पाण्यात घालून फवारणी करता त्यावेळेस ती सोल्युबल होतात का, एकमेकांबरोबर कंपॅटिबल आहेत का, हे आपल्याला पण माहित नाही, त्या कंपनीवाल्यांना पण माहित नसतं। पण आपला जो हा स्प्रेवेल स्टिकर आहे ह्याची एक दुसरी महत्वाची जर एक यूएसपी काय आहे, युनिक यूएसपी म्हणता येईल की ह्याच्यामध्ये जो पॉलिइथिलीन आहे म्हणजे पॉलिइथिलीन ग्लायकॉल जो आहे तो काय करणार आहे की कंपॅटिबिलिटी वाढवणार। त्यात महत्वाचं म्हणजे की स्प्रेडिंग कॅपॅसिटी खूप जास्त चांगली आहे। जेव्हा आपण स्प्रे घेतो, स्प्रे घेतल्यानंतर काय होतं, एखादं पान आपलं भिजत नाही किंवा ते अर्धच भिजतं, मग पूर्ण पान भिजवण्याचं काम कोण करतोय तर आपला स्प्रेवेल करणार आहे। आता जर बघितलं तर मार्केटमध्ये जेवढे स्टिकर अवेलेबल आहे त्या सगळ्यांचा जो डोस आहे तो 0.4 किंवा 0.5 ml प्रति लिटरचा आहे, पण आपला जो स्प्रेवेल आहे त्याचा जो डोस आहे फक्त 0.3 ml प्रति लिटर। हा जो स्प्रेवेल आहे तो कुठल्याही प्रकारच्या पेस्टिसाइड्स बरोबर आपण वापरू शकतो। मग त्याच्यामध्ये तुमचं फंजिसाइड असू दे, इन्सेक्टिसाइड्स असू दे, हर्बिसाइड्स असू दे, सगळ्यांबरोबर हा कंपॅटिबल आहे। त्याचबरोबर हा ड्रेंचिंग मध्ये पण आपण वापरू शकतो। जिथे समजा तुम्ही फर्टिलायझर सोडताय खालून त्यावेळेस तुम्ही स्प्रेवेल 100% सोडा, त्याच्यामुळे तो लवकर पेनिट्रेट होणार आहे, पांढऱ्या मुळांची वाढ त्याच्यामुळे चांगली होणार आहे, माती भुसभुशीत होणार आहे, असा हा आपला स्प्रेवेल आहे। आता इथं आपण एक डेमो करून बघणार आहोत। आता याच्यामध्ये काय केलंय, एक बिकर आहे, हा रॉड आहे आणि ह्याच्यामध्ये स्प्रेवेलची एक छोटी बॉटल मी घेतली कारण की छोटी बॉटल ऍक्सेस करायला सोपी जाते, त्याच्यामुळे मी घेतली। त्याच्यानंतर इथं मी एक मायक्रो पिपेट घेतलेली आहे। 1 ml म्हणजे 1000 मायक्रोलिटर असतं, तर आता ही जी पिपेट आहे ती 1000 मायक्रोलिटरची आहे। आपला जो डोस आहे तो डोस आहे आपला 0.3 ml प्रति लिटर। मग आता मी इथे काय करणार आहे, 300 मायक्रोलिटर घेणार आहे। तर आता इथं आपण 300 मायक्रोलिटर घेऊयात। इथं तुम्ही बघताल, इथं मी 300 मायक्रोलिटर बरोबर घेतलेलं आहे। तुम्हाला असं नको वाटायला की मी जास्त घेतलंय का। आणि ही जी आहे ही टीप आहे। आता हे कुठलंही औषध प्रॉपर मिक्स करायचं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर घ्यायचं। आता 1 लिटर आपण पाणी घेतलंय। आता 1 लिटर पाण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला 0.3 ml चा डोस आहे, 300 मायक्रोलिटर मी घेतलंय, पाण्यामध्ये टाकलंय आपण। पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघत असताल ते मिक्स किती प्रॉपर झालंय, म्हणजे जी आपण म्हणतो की सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी तुम्ही इथे बघू शकता। आता हा रॉड आहे, हा रॉडने आपण याला प्रॉपर मिक्स करूयात। आता आपण याच्यासाठी आपण अळूचं पान घेतलेलं आहे। जर बघितलं तर पृथ्वी तलावरती अशी 2च पानं आहेत की ज्याच्यावरती पाणी पसरत नाही, म्हणजे त्यांची काय आहे, सरफेस डेन्सिटी जी आहे, सरफेस टेन्शन जे आहे ते सरफेस टेन्शन खूप जास्त असतं। सगळ्यांना माहिती आहे की अळूच्या पानावरती पाणी पसरत नाही। तर आता ह्या बिकरमध्ये मी नुसतं पाणी घेतलेलं आहे, तर ह्याच्यामधून एक ड्रॉप आपण टाकूयात इथे।
बघा इथं पाणी पळतंय, म्हणजे ते जे ड्रॉप जे आहेत ते ड्रॉप्स तुम्हाला इथे दिसतात कसे होत आहेत. आता इथं आपण एक काय करू, आपण आपला एक ड्रॉप टाकूयात. बघा आता जिथं आपण ड्रॉप टाकतोय ते कसं पसरते तुमच्या लक्षात येईल. आता लोक म्हणतात चढाच्या बाजूला मॅडम ड्रॉप टाकून बघा तिथं पसरते का. बघा कसं पसरते. ही जी आहे ही स्प्रेडिंग कॅपॅसिटी जी आहे ती, आता बघा इथं पाण्याजवळ तो ड्रॉप गेलाय, तो पाणी घेऊन पण तो पसरलाय. म्हणजे तुम्ही स्प्रेडिंग कॅपॅसिटी त्याची बघू शकता. आणि जर बघितलं तुम्ही तर जिथं स्प्रे घेतलाय तिथं तुम्हाला काळोखी जास्त दिसत असेल. म्हणजे जिथं मी आता बघा इथं लावलेलं आहे, म्हणजे जिथं ड्रॉप टाकला होता तिथली ग्रीनरी, तिथली काळोखी, आणि जिथं आपण टाकलेलं नाहीये ड्रॉप तिथं बघा. आता अजून एक वेगळं पान आहे. आता ह्या पानामध्ये पण मी तुम्हाला एक ड्रॉप टाकून दाखवते. एक छोटा ड्रॉप टाकलाय तरी पण तो बघा कसा पसरतो. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकले तर पाणी बघा शेजारी जसं तसं राहिलेलं आहे. पाणी आहे ते पाणी ते स्प्रेड नाही होते. पण जिथं आता आपलं स्टिकर होतं तिथं आपण पाणी टाकूयात, तिथं बघा पाणी राहिले का नाही. तर ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी अतिशय सुंदर आहे. ह्याला कॉस्टिंग तुमची कमी जाणार आहे. द रिझन बिहाइंड दॅट, ह्याचा डोस जो आहे तो फक्त 0.3 ml पर लिटरचा डोस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये पॉलिइथिलीन ग्लायकॉल आहे, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जेव्हा तुम्ही पावडर फॉर्म्युलेशन घेताल किंवा ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशन घेताल तेव्हा ते लवकर डिझॉल्व्ह होणार आहे. हे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा पूर्ण पानच्या पान आपलं कसं कव्हर झालेलं आहे, इथं तुम्हाला दिसून येईल. हे पूर्ण पानांच्या कडांपर्यंत पसरलेलं आहे. हे तुम्हाला अगदी व्यवस्थित इथं दिसेल. अळूचं पान आपण घेतलंय कारण की सरफेस टेन्शन खूप जास्त आहे म्हणून. हे साधं पाणी होतं आपलं, ह्याच्यामध्ये आपण डोस बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. मला असं वाटतंय की ह्या व्हिडिओमधून सगळ्यांना स्प्रेवेलची क्वालिटी कळली असेल, स्प्रेवेलची USP कळली असेल. तर सगळेजण फवारणी घेताना, ड्रेंचिंग करताना स्प्रेवेल कंपल्सरी वापरा. स्प्रेसाठीचा जो डोस आहे तो 0.3 ml पर लिटर. जर 200 लिटर पाणी वापरणार असाल तर फक्त 60 ml जाणार आहे तुमचं. आणि ड्रेंचिंगसाठी पण तुम्हाला फक्त 60 ml 200 लिटर पाण्यासाठी वापरायचे. तर सगळेजण स्प्रेवेल आजपासूनच आपल्या घरी घेऊन या. थँक्यू सो मच. धन्यवाद. मगाशी सांगितलं होतं की जी काही रेन फास्टनेस ऍक्टिव्हिटी आहे आपल्या प्रोडक्टची 19 सेकंद, तर तुम्ही बघू शकता की 19 सेकंदाच्या अगोदर हे पान कसं ड्राय झालेलं आहे पूर्ण, हे तुमच्या लक्षात येईल. तर आपली रेन फास्टनेस ऍक्टिव्हिटी जी आहे ती तो प्रूव्ह झालेली आहे. सो अशा प्रकारे हा आपला प्रोडक्ट एकदम पेनिट्रेशन पॉवर चांगली, रेन फास्टनेस ऍक्टिव्हिटी खूप चांगली आणि स्प्रेडिंग प्रॉपर्टी, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण आता इथं बघितल्याच आहेत.